नांदेडच्या लोहामध्ये मतदारांनी भाजपला मोठा धक्का दिला। इथं भाजपनं एकाच घरात 6 जणांना उमेदवारी दिली, मात्र या पूर्ण गजानन सूर्यवंशी कुटुंबाला आज मतदारांनी नाकारलं। एकाच घरात 6 जणांना उमेदवारी देणं भाजपला नेमकं या निवडणुकीत कसं भोवलं, पाहूया एक रिपोर्ट। नांदेडमध्ये मतदारांचा घराणेशाहीला नकार। एकाच कुटुंबातले 6 उमेदवार पराभूत। सूर्यवंशी कुटुंबाला उमेदवारी देणं भाजपला भोवलं। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देणाऱ्या भाजपला मतदारांनी नाकारलंय। भाजपनं एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे घराणेशाहीवरून काँग्रेसवर हल्लाबोल करणारी भाजपच मतदारांच्या रडारवर आली। भाजपनं गजानन सूर्यवंशी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती, तर नगरसेवक पदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी आणि भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेवणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे अशा एकूण 6 जणांना उमेदवारी जाहीर केली। भाजपने एकाच घरात 6 जणांना तिकीट दिल्यामुळे लोहा नगर परिषदेची निवडणूक चर्चेचा विषय झाली होती, पण मतदारांनी घराणेशाहीला थारा नाही हेच दाखवून दिलंय। लोहा नगर परिषदेत भाजप, अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी तिरंगी लढत झाली। आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोह्यात ताकद दाखवून दिली। राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धूळ चारली आहे। नगराध्यक्ष पदासह तब्बल 17 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या, तर शिवसेना, उबाठा आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळाली। विशेष म्हणजे लोहा नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडनं दिग्गजांच्या सभा झाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या सभांचा धडाका भाजपनं लावला। राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी कॉर्नर बैठका घेतल्या, पण तरीही भाजपला अपेक्षित यश मिळवता आलं नाही। लोहा नगर परिषदेतील भाजपचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा या निवडणुकीनंतर सुरू झाली आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपनं नांदेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या। चव्हाण हे भाजपवासी झाल्यापासून जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली आहे असा अंदाज होता, त्यामुळे लोहा नगर परिषदेसाठी इच्छुकांची संख्या देखील जास्त होती। असं असताना भाजपनं एकाच घरात 6 तिकीटं दिली। अखेर 6च्या 6 उमेदवारांचा पराभव झाला आणि इथे अशोक चव्हाण यांच्यावर नामुष्कीची वेळ आली। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।